आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. देवसेना उठ, देवसेना उठ ग, डोळे उघडून बघ. देवसेना उठ, देवसेना देवसेना उठ ग. देवसेना इथे थांबू नकोस, इथून पळ. आई सांगते ना, ऐक, इथून पळ लवकर. जा. काय झालं आई? जा लवकर, जा. गंगा तुला मारायचा प्रयत्न करतेय. उठून पळ देवसेना, इथून पळ, लवकर पळ. आई सांगते, ऐक देवसेना. नाही जमत आहे मला. जा. देवसेना तू जा इथून, मी हिला बघून घेते. पळ देवसेना, जा.
नळाला पाणी का नाही येत आहे? देवसेना कुठे गेली? देवसेना कुठे गेली ती? देवसेना, 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 देवसेना. पळतेस? अजून किती दूर पळणार? देवसेना, तू कुठेही गेलीस तरी ती तुला सोडणार नाही. तुझ्या कपाळावरचा हा लेप काढून टाक. मग तुझी आई तुझ्या शरीरात प्रवेश करेल. मग मी तिला बघून घेईन. मी सांगते ते ऐक देवसेना. तू हा लेप पुसून टाक. आई, आई, हा लेप निघतच नाहीये. आता काय करायचं? हा तर पूर्ण सुकून गेलाय. तू घाबरू नकोस हा. पाण्याने धुवून निघून जाईल. ठीक आहे? जा, तिथे नळ आहे, तिथे जाऊन धुवून ये. आई, नळाला तर पाणीच येत नाहीये. आता काय करायचं आपण? शेंदूर घालवायला तू पाणी शोधणार मला चांगलंच माहित होतं. म्हणून लेप लावतानाच घरातल्या टाकीचा कॉक बंद केला होता. देवसेना, फाउंटनवर बघ, पाणी आहे. तिथे जाऊन लेप धू. लवकर जा. गंगा तुझ्या जवळ येण्याआधी लवकर पळ. ठीक आहे आई. देवसेना, देवसेना, देवसेना. देवसेना,
आवाज दिल्यावर गंगाला तू इथे आहेस ते कळेल ना. देवसेना ती तुला बघण्याआधी तू फाउंटन जवळ जा. जा लवकर जा. लवकर जा देवसेना, पळ जा. देवसेना 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 मुलीला तर तू लपवलंस, पण नवऱ्याला वाऱ्यावर सोडलंस. देवसेना 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 एक एक मारलं तर चमत्कार दाखवतेस ना. आता एकत्र पाठवतेय. कशी वाचवतेस ते मी पण बघते. देवसेना तुझ्या रागाने तुझ्या डोळ्यांवर झापडं बांधली आहेत. सगळ्या काड्या एकत्र फुंकून वाया घालवल्यास ग. माझ्या रागाने माझ्या डोळ्यावर झापडं घातलीत ना. 6 पैकी 5 मी तुझ्या नवऱ्यावर फेकलेत. एक गाडी तर मी आधीच तुझ्या मुलीला मारली आहे. नवऱ्याला वाचवायच्या नादात तू तुझ्या मुलीचा बळी चढवलास ग.
देवसेना, देवसेना उठ, उठ जा. देवसेना, ते बघ तिथे समोरच पाणी आहे. जा, उठ 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 जा आणि ते शेंदूर पुसून टाक. मी तुला काहीही करून वाचवेन. तू उठ ग लवकर. उठून जा देवसेना, जा लवकर. हे बघ, थोडा प्रयत्न कर बाळा. आई गं. उठ उठ, अशीच उठ, अशीच उठ. उठ देवसेना, उठ ग. देवसेना उठ ग, उठ बाळा. उठ ना, उठ. पोटभर रडून घे. नंदिनी, मी तुझ्या पुढे हात जोडते. माझ्या मुलीला वाचव. नंदिनी, यापुढे मी तुझ्याशी बरोबरी करणार नाही. हे बघ, तू जिंकलीस आणि मी हरले. तुझी शक्ती माझ्या शक्ती पुढे खूप मोठी आहे. मी मान्य करते. देवसेना देवसेना, देवसेना उठ ग, उठ ना बाळा. उठायचा प्रयत्न कर. हा? ते बघ समोरच पाणी आहे ना बाळा. उठ ना बाळा, उठ. ते शेंदूर पुसून टाक ग. मग मी करेन काय करायचं ते. उठ उठ बाळा, उठ. थोडा प्रयत्न कर बाळा. देवसेना, उठ ना ग, उठ ना बाळा. काय करते. उठ ग, उठ. देवसेना, तुझं सगळं मी ऐकेन. मी हे घर सोडून निघून जाईन. माझ्या मुलीला काहीही होण्याआधी तिला वाचव. तुझ्या पुढे हात जोडते ग मी. माझ्या मुलीच्या जीवाची भीक मागते. तुला जरा सुद्धा दया येत नाही. नाही होणार. किती वेळा माझी फसवणूक केलीस. आता मला जिंकण्याचा आनंद होणार आहे. आणखी थोडाच वेळ, मग ही जिवंत नाही राहणार. तू मदतीसाठी कोणालाही बोलवलं तरी तू तिला वाचवू शकणार नाही. तुझ्या मुलीचा डोळ्यासमोर होणारा मृत्यू तू थांबवू शकणार नाहीस. बघ. देवा, मला जगू दिलं नाहीस. मला जगायचं असू नाही, जगता आलं नाही. माझ्या मुलीसोबतही तेच करणार आहे. ही कोणत्या कारणासाठी माझ्या कुटुंबाच्या जीवावर उठली आहे मला माहित नाही. पण माझ्या मुलीने काय पाप केलंय देवा. तिच्या बळी घेण्याच्या इच्छेपोटी माझ्या मुलीचा जीव धोक्यात काढते. जन्मापासनं अनाथ असल्यासारखी वाढलीये. अजून किती किती सहन करायचं तिने. मृत्यूच्या दारात ठेवून तिला असं अजून किती तडफडवणार आहे. तुला जराही दया माया नाहीये. आई मला दुखतंय. निरागस जीवन संपवण्याचा विचार करणारी दुष्ट शक्तीच असते ना. पण
आणि तू एका दुष्ट शक्तीची साथ देतोय. हा कोणता न्याय आहे? सांग ना. देवसेना. मी समोर असूनही माझ्या मुलीला वाचवू शकत नाही. माझ्या समोर माझं लेकरू तडफडतंय. काय करू मी, काय करू? देवसेना, तू चाललीस तरी मी तुला वाचवू शकते ग. पण ही चालूही शकत नाहीये. आई, मी चालू शकत नसले तरी मी बसू शकते. मी उभी राहू शकत नसले तरी मी मुर्डेश्वराची प्रार्थना करू शकते. माझ्या शरीरातलं विष नाही काढता येणार, पण मी मुर्डेश्वराचा जप करू शकते. ओम मुर्डेश्वराय नमः. 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 मी तुझ्याकडे माझ्या मुलीच्या जीवाची भीक मागितली, पण माझ्या मुलीसाठी ते शिवजी धरतीवर उतरले. पाहिलंस ना, माझ्या आणि माझ्या मुलीमध्ये जे शेंदूर अडवा येत होतं त्यालाच या पावसाच्या पाण्याने
मिटवून टाकलेलं आहे. ए, तू ज्या विषाने माझ्या मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला ते विष या शेंदुराच्या पाण्याने बाहेर काढलं. ओम मुरुडेश्वराय नमः. ओम मुरुडेश्वराय नमः. शेंदुराच्या शक्तीने माझा विष बाहेर काढला असेल पण माझा राग संपवू शकत नाही.